नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आत्ता आपण या व्हिडिओमध्ये माल्थसचा लोकसंख्या विषयक सिद्धांत अभ्यासणार आहोत. यापूर्वीच्या 2 व्हिडिओमध्ये आपण माल्थसचा जीवन परिचय आणि माल्थसचे भांडवल संचयाबाबतचे आणि आर्थिक अरिष्टाबाबतचे विचार अभ्यासले आहेत. आता आपण माल्थसचा लोकसंख्या विषयक सिद्धांत अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, 18व्या शतकाच्या अखेरीस इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीचा वेग वाढला होता आणि मोठ्या प्रमाणावर लोक स्थलांतरित होऊन इंग्लंडमध्ये आले होते. त्याचा परिणाम इंग्लंडमध्ये लोकसंख्या वाढ प्रचंड वेगाने होत होती आणि या वाढत्या लोकसंख्येला पुरेसे अन्नधान्य मिळत नव्हते. त्यामुळे जनतेमध्ये दुःख, उपासमार, दारिद्र्य, हलाखी इत्यादी गोष्टी दिसून येत होत्या. याचा सैद्धांतिक अभ्यास करण्यासाठी थॉमस माल्थस नावाच्या विचारवंताने लोकसंख्या विषयक निबंध लिहिला. थॉमस माल्थस यांनी 1798 मध्ये एन एसे ऑन प्रिन्सिपल्स ऑफ पॉप्युलेशन नावाचे पुस्तक लिहिले. त्यामध्ये लोकसंख्या विषयक सिद्धांत प्रसिद्ध केला आहे. पूर्वी गॉडविन नावाच्या आदर्शवादी विचारधारेचा प्रभाव हा इंग्लंडमध्ये होता. गॉडविनचे लोकसंख्याविषयक विचार हे प्रमाणभूत मानले जात होते. गॉडविनच्या मते निसर्ग हा दयाळू आहे. त्याने कधीच कुणाला काही कमी केलेले नाही. त्यामुळे निसर्ग जेवढी लोकसंख्या वाढते त्या सगळ्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्या एवढी साधन संपत्ती निर्माण करतो. लोकांचाही या आदर्शवादी विचारसरणीवर विश्वास होता. परंतु इंग्लंडमध्ये अन्नधान्याची टंचाई मोठ्या प्रमाणावर होती. अन्नधान्याच्या किमती वाढत होत्या. परिणामी जमीनदारांनी खंडाचे दर वाढवले होते. इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये जमीनदारांचे वर्चस्व होते. तेव्हा इंग्लंडमधील अन्नधान्याच्या किमतीचा प्रश्न हा सातत्याने गाजत होता. याचे उत्तर रिकार्डोने खंडविषयक सिद्धांतातून देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु माल्थस यांना ते मान्य नव्हते. माल्थस यांच्या मते लोकांच्या दुःखाला लोकच जबाबदार आहेत, सरकार नाही. लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढत असल्यामुळे अन्नधान्याचा पुरवठा कमी होतो. त्यामुळे लोकांना अर्धपोटी राहावे लागते, काहींना उपाशी राहावे लागते. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येचा परिणाम म्हणून लोकांमध्ये दुःख, दारिद्र्य, उपासमार, हलाखी ही दिसून येते. अशा पद्धतीची मांडणी त्यांनी केली. हा निबंध जेव्हा 1798ला पहिल्यांदा प्रसिद्ध झाला तेव्हा त्यावर त्यांनी स्वतःचे नाव लिहिले नव्हते. याचा परिणाम हा निबंध गाजला. अनेकांनी त्याच्यावर काही टीका देखील केल्या. तेव्हा हा निबंध लिहिणारा कोण आहे त्याने नाव प्रसिद्ध करावे असे
मागणी करण्यात आली तेव्हा 1803 मध्ये थॉमस माल्थस यांनी आपल्या सिद्धांतात काही दुरुस्त्या केल्या आणि दुसऱ्या आवृत्तीत लोकसंख्याविषयक सिद्धांताची नव्याने मांडणी केली आणि हा सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केला. थॉमस माल्थस यांनी सिद्धांत मांडत असताना पहिला टप्पा अशा पद्धतीचा मांडला की लोकसंख्येची वाढ भूमिती श्रेणीने होते. माल्थसच्या मते स्त्री पुरुषांमधले लैंगिक आकर्षण हे नैसर्गिकदृष्ट्या जबरदस्त असते. हे लैंगिक आकर्षण कधीही कमी होत नाही. या लैंगिक आकर्षणामधून प्रजोत्पादन वाढते, त्यामुळे लोकसंख्या भूमिती श्रेणीने वाढते. म्हणजेच 1, 2, 4, 8, 16, 32 अशा दराने लोकसंख्या वाढून दर 25 वर्षांनी लोकसंख्या दुप्पट होते. त्याच वेळी दुसरा मुद्दा असा मांडला की अन्नधान्याचे उत्पादन गणिती श्रेणीने होते. माल्थसच्या मते मनुष्य हा अन्नधान्याशिवाय जगू शकत नाही, परंतु शेती व्यवसायात नेहमीच घटत्या उत्पादन फलाच्या नियमानुसार उत्पादन होते. याचा अर्थ उत्पादन वाढवण्यासाठी श्रम भांडवल अधिकाधिक प्रमाणात वापरल्यामुळे अन्नधान्याचे एकूण उत्पादन वाढत असले तरी उत्पादन वाढीचा वेग कमी होतो. म्हणजेच अन्नधान्याचे उत्पादन अंकगणित श्रेणीने वाढते. म्हणजेच 1, 2, 3, 4, 5 या प्रमाणात वाढते. याचा अर्थ असा की माल्थसने लोकसंख्या वाढीचा सिद्धांत मांडत असताना लोकसंख्या आणि अन्नधान्य उत्पादनामध्ये असमतोल निर्माण होतो अशा पद्धतीचे मुद्दे हे मांडलेले आहेत. त्यामुळे त्यांचे मत असे होते की लोकसंख्या वाढ ही भूमिती श्रेणीने होते, अन्नधान्यातील वाढ ही गणिती श्रेणीने होते. त्यामुळे अन्नधान्यातील वाढीचा आणि लोकसंख्येमध्ये असमतोल निर्माण होतो. दर 25 वर्षांनी लोकसंख्या दुप्पट होते, अन्नधान्य मात्र दुप्पट होत नाही. त्याचा परिणाम लोकसंख्या जास्त आणि उत्पादन कमी होते. त्यामुळे अर्थव्यवस्थेत लोकांना अर्धपोटी कुपोषित राहावे लागते, काही वेळेला उपासमार होते. त्यामुळे लोकांना निकृष्ट दर्जाच्या आहारावर गुजराण करावी लागते. लोकांमध्ये दारिद्र्य, दुःख, उपासमार होते. अन्न मिळवण्यासाठी झगडे निर्माण होतात. राष्ट्रांमध्ये युद्धाची परिस्थिती देखील निर्माण होते. म्हणजेच थॉमस माल्थस यांनी अन्नधान्य आणि लोकसंख्या वाढ याच्यातील असमतोल कसा निर्माण होतो याचे पुरेसे स्पष्टीकरण केलेले होते. त्यांच्या मते अतिरिक्त लोकसंख्या ही निर्माण होते. माल्थस हा निराशावादी अर्थतज्ञ असल्याचे मानले जाते. त्यांच्या मते देशाची लोकसंख्या ही अतिरिक्त असते, त्यामुळे निसर्गतःच दुष्काळ, साथीचे आजार, महापूर, रोगराई, भूकंप इत्यादी येतात आणि लोकसंख्या कमी होते. देशांतर्गत कलह व युद्धे निर्माण होतात, त्यामुळे बरीचशीच लोकसंख्या कमी होते. तेव्हा माल्थस यांनी लोकसंख्या कशी वाढते हे सांगत असताना लोकसंख्या वाढ रोखण्याचे काही उपाय देखील या सिद्धांतात सुचवले होते. त्यांनी पहिल्यांदा प्रतिबंधात्मक उपाय प्रिव्हेंटिव्ह रेमेडीज ह्या सुचवल्या होत्या. त्यामध्ये ते म्हणत होते लोकसंख्या वाढ भयावह असल्याने अन्नधान्याची टंचाई निर्माण होऊन अनिष्ट परिणाम संभवतात. तेव्हा माल्थस यांनी प्रतिबंधात्मक उपाय सुचवले. त्यामध्ये ते असे म्हणतात की प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे लोकांनी जाणीवपूर्वकरित्या स्वतःहून पुढे येऊन लोकसंख्या वाढीला आळा घातला पाहिजे. यामध्ये माल्थस असे म्हणतात की लोकांनी उशिरा लग्न करणे, लग्नाची वयोमर्यादा वाढवणे, लग्नानंतर नैतिक संयम पाळणे, काहींनी ब्रह्मचर्य पाळणे यासारख्या उपाययोजना केल्यास जनन दर कमी राहील. त्यामुळे लोकसंख्या
वाढ रोखण्यास मदत होईल, लोकसंख्येला आळा बसेल, अशा पद्धतीचा उपाय त्यांनी सांगितलेला होता. दुसरा उपाय त्यांनी नैसर्गिक उपाय सांगितला होता. नैसर्गिक उपायांमध्ये ते असे म्हणतात की मानवाने शहाणपणाने जाणीवपूर्वकरित्या आणि दूरदृष्टीचा विचार करून लोकसंख्येला आळा नाही घातला तर निसर्गच लोकसंख्येवरती नियंत्रण आणण्याचे कार्य करील. म्हणजे निसर्गाकडूनच काही उपाय केले जातील. लोकसंख्या सातत्याने वाढत राहिल्यास नैसर्गिक दृष्टिकोनातून निसर्गच दुष्काळ, साथीचे आजार, महापूर, भूकंप, युद्धे यासारख्या माध्यमातून लोक संकटे आणेल आणि त्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणावरती मृत्यूदर वाढेल आणि लोकसंख्या घटेल. म्हणजे लोकसंख्येवरती आळा येईल. हवामानातील बदल होईल, प्रदूषण वाढून लोकसंख्या मोठ्या प्रमाणावरती कमी व्हायला मदत होते. अशा पद्धतीचा विचार हा थॉमस माल्थस यांनी मांडलेला होता. थॉमस माल्थस यांनी लोकसंख्या वाढ कशी होते हे मांडल्यानंतर लोकसंख्या वाढीचे उपाय देखील त्यांनी मांडले होते आणि ह्या लोकसंख्या वाढीच्या उपायावरती आणि सिद्धांतावरती काही टीका ह्या विचारवंतांनी केलेल्या आहेत. त्या टीकांचं विश्लेषण आपल्याला पुढील प्रमाणे करता येईल. माल्थसने मांडलेल्या लोकसंख्येविषयक सिद्धांतावर त्यावेळीच्या आदर्शवादी समाजवादी विचारवंतांनी टीका केली होती. गॉडविन सारखा आदर्शवादी विचारवंत असे म्हणतो की माल्थसने भविष्यकाळाचे चित्र अत्यंत भेसूर रंगवून लोकांच्या आशा धुळीस मिळवल्या आहेत. एवढी प्रखर टीका ही त्यांनी केली होती. माल्थसच्या सिद्धांतावरील टीकात्मक परीक्षण पुढील मुद्द्यांच्या साहाय्याने आपल्याला स्पष्ट करता येईल. माल्थसचा निराशावाद अमान्य. माल्थसचा निराशावाद हा पाश्चिमात्य युरोपियन देशांमध्ये खोटा ठरल्याचा इतिहास आहे. यामध्ये या राष्ट्रांमध्ये माल्थसने भाकीत केल्याप्रमाणे लोकसंख्या वेगाने वाढली नाही. तसेच विकसित देशात उत्पादन तंत्रात सुधारणा झाल्यामुळे कृषी उत्पादन वेगाने वाढले. त्यामुळे लोकांचे जीवनमान उंचावले, लोकांचे राहणीमान खालावेल, उपासमार होईल, लोकांचे जीवन दुःखी कष्टी होईल हे माल्थसचे भाष्य खोटे ठरले. त्यामुळे माल्थसचा निराशावाद अमान्य आहे अशा पद्धतीची टीका केली जाते. दुसरी टीका गणिती श्रेणीवर आक्षेप. माल्थसने जमिनीत घटत्या उत्पादन फलाचा अनुभव येत असल्यामुळे उत्पादन गणिती श्रेणीने वाढते असे म्हटले होते. टीकाकारांच्या मते आधुनिक काळामध्ये शेतीत सुद्धा नवीन तंत्रज्ञान वापरले जाते. त्यामुळे अन्नधान्यातील वाढ ही अंकगणिताने किंवा गणिती श्रेणीपेक्षा अधिक वेगाने होताना दिसून येते. त्यामुळे माल्थसचा सिद्धांत चुकीचा वाटतो अशी एक टीका करण्यात आलेली आहे. तिसरी टीका शेतीत घटत्या फुलाचा अनुभव येत नाही. शेतीमध्ये घटत्या फलाच्या अनुभवानुसार उत्पादन होते असे माल्थसने म्हटले होते. प्रत्यक्षात शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरले जाते, नवनवीन प्रयोग केले जातात. त्यामुळे वाढत्या फलाचा अनुभव येताना दिसून येतो. त्यामुळे शेतीत घटत्या फलाचा अनुभव येतो असे जे म्हटलेले आहे ते चुकीचे आहे अशी एक टीका करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा मुद्दा लोकसंख्या भूमिती श्रेणीने वाढते. प्रत्यक्षात लोकसंख्या भूमिती श्रेणीने वाढत नसून लोकसंख्या आधुनिक काळात लोकसंख्या उपाययोजनेसाठी वेगवेगळे उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे अनेक देशांमध्ये लोकसंख्या वाढीऐवजी लोकसंख्या घटीच्या समस्येला देखील सामोरे जाताना दिसून येतात. त्यामुळे भूमिती श्रेणीने लोकसंख्या वाढते असे म्हणणे चुकीचे आहे. इतिहासात त्याला कोणताही पुरावा नाही. त्यामुळे हा सिद्धांत चुकीचा वाटतो अशी टीका करण्यात आलेली आहे. त्यानंतरची टीका स्त्री पुरुषांमधील जबरदस्त लैंगिक आकर्षणाला मर्यादा. माल्थसने स्त्री पुरुषांमधील लैंगिक आकर्षण हे कायमस्वरूपी टिकणारे असते, ते जबरदस्त असते असे म्हटले आहे. प्रत्यक्षात असे स्त्री पुरुषातील लैंगिक आकर्षण टिकून राहिल्याचे कुठेही दिसत नाही. उलटी स्त्री पुरुषातील लैंगिक आकर्षण कायम राहून सुद्धा लोकांनी लोकसंख्या कमी करण्यासाठी प्रयत्न केलेले दिसून येतात. त्यामुळे स्त्री पुरुषातील लैंगिक आकर्षणामुळेच लोकसंख्या वाढते असे म्हणणे चुकीचे आहे. अशा पद्धतीची एक टीका ही या सिद्धांतावरती करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्र हो, याशिवाय या सिद्धांतावर आणखी टीका करण्यात आलेल्या आहेत. मात्र माल्थस यांनी जरी या टीका केलेल्या असल्या तरी आजही आजच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विचार करता माल्थसचा लोकसंख्या विषयक सिद्धांत आजही लागू पडताना दिसून येतो.
त्यामुळे माल्थस हा दूरदृष्टीचा विचारवंत होता. त्याने लोकसंख्येचे दूरगामी परिणाम अर्थव्यवस्थेवरती काय होतील याचे साधारण चित्र तरी मांडण्याचा प्रयत्न आपल्या सिद्धांतातून केला होता. त्यामुळे अलीकडे अर्थशास्त्रामध्ये, भूगोलामध्ये किंवा इतर शास्त्रांमध्ये लोकसंख्याशास्त्र हा पेपर शिकवला जातो, तेव्हा लोकसंख्याविषयक विचाराची गरज निर्माण झालेली दिसून येते. या सगळ्याची जाणीव प्रथम माल्थस यांनी करून दिली. त्यामुळे त्यांच्या ह्या सिद्धांताला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. तर विद्यार्थी मित्रो, हा सिद्धांत आपण या भागातील एक महत्त्वाचा सिद्धांत म्हणून अभ्यासलेला आहे. धन्यवाद.